हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर बाप्पा आलेले आहेत घरी आणि बाप्पा उकडीचे मोदक खाऊन खाऊन कंटाळले असतील. तर मी म्हटलं चला मग आपण ना थोडेसे वेगळे मोदक बनवूया जे की बाप्पालाही आवडतील. तर मी आज बनवणार आहे मावाचे मोदक. तर चला मग पाहूयात की मोदक कसे बनवते मी. तर इथे घेतलेलं आहे मी अर्धा लिटर दूध आणि दुधाला छानपैकी उकळी येऊन देते. उकळी आल्यानंतर जी वरती साय येते ती आपल्याला साईडला सारून घ्यायची. तर यामुळे जो मोदकाला फ्लेवर येईल ना तो खूप छान लागेल. आणि अर्धा लिटर दुधासाठी आता मी यामध्ये घालते खोबऱ्याचा खीस. तर तो आहे 50 ग्राम. तर खोबऱ्याचा खीस घालून घेते आणि याला आपण छानपैकी शिजून घेणार आहोत. आता साईडला मी दूध ठेवले. दुधामध्ये केसरचे धागे घालते 7-8 आणि त्यानंतर आपण हे केसरचे धागे आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत. तर बघू शकता बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे. तर कंटिन्युअस असं हलवत राहायचं. आणि आता यामध्ये घालते वेलची पूड. वेलची पूड वगैरे घातली. आता स्वीटनेससाठी आपण घालणार आहोत साखर. तर साखरही मी अर्धी वाटी घेतली आहे. तर साखर आधी थोडी थोडी घालायची. एकदम घातल्यामुळे काय होणार की आपल्या दुधाला पाणी सुटणार लगेच. त्यामुळे मी थोडी थोडी साखर घालून घेतली आहे. आणि साखर घातल्यानंतर आपल्याला एक 10-15 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा तूप. तर तूप घातल्यानंतर याला एक 10-15 मिनटं व्यवस्थित मोकळं होईपर्यंत परतून घ्यायचंय. तर बऱ्यापैकी आपलं मोकळं झालेलं आहे हे मिश्रण. तर या मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढले मी आणि थंड करून घेतले. थंड झाल्यानंतर आपण साचा घेणार आहोत मोदकाचा. तर मोदकाच्या साच्यामध्ये आपण मोदक बनवून घेतोय. तर बघू शकता मोदक किती आकर्षक वाटतोय आणि खायला पण तेवढाच टेस्टी आहे. तर अशाच प्रकारे सर्व मोदक बनवून झालेले आहेत आणि बघू शकता मोदक किती छान दिसत आहेत. तर खायला पण तेवढेच छान आहेत हे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.